आम्ही तुम्ही काय करता, कोणाच्या याच्यात दगडात प्राण ओतताय, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु हे भोंदूगिरी आहे, अंधश्रद्धा आहे. एखाद्या दगडामध्ये प्राण कसा काय ओतला जाऊ शकतो? असं जर असतं तर इथे हॉस्पिटल राहिलं नसते. एखाद्या आईचा मुलगा मरण पावला तर तिनं त्या मुलामध्ये प्राण फुकले असते, मुलाला जिवंत केलं असतं. मग ह्या भोंदूगिरी, ह्या अंधश्रद्धा पसरवण्याचं काम आज 21व्या शतकामध्ये जेव्हा तुम्ही चंद्रावर गेलेले असताना जर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवत असाल तर त्याचा आमचा विरोध आहे. आमचा विरोध धर्माला नाही आहे, तुमच्या क्रियाकर्माला आमचा विरोध नाही आहे, तुमच्या या अंधश्रद्धा पसरवण्याला आमचा विरोध आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. सामूहिकपणे म्हणूया, सगळ्यांनी समोर बघा. सुरू करा. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसार प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार करणार नाही, कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. सर्व प्राणी मात्रावर दया करीन. त्यांचे लालन पालन करीन. चोरी करणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, दारू पिणार नाही. ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाचा धर्माचा स्वीकार करतो. तो धम्म सत्य खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतपर बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सर्व संत महात्मा फुलेंचा सर्व संतांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो. जय भीम सगळ्यांना. आज 22 जानेवारी 2024 आपण इथे सगळे जमलात. त्यामागे एक उद्देश आहे की बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याच 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन आज होत आहे. जगभरात होत आहे त्या 22 प्रतिज्ञेचं उल्लंघन आणि त्याचा आपण शांतीपूर्व निषेध म्हणून इथे जमलेलो आहोत. आपला कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही आहे. कारण संविधानामध्येच बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे प्रत्येकांना आपापल्या धर्माचा उपासना करण्याचा अधिकार त्यांनी संविधानामध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे आपला कुठल्याही धार्मिक कार्याला विरोध नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे बाबासाहेबांनी भारताला ज्ञान दिलं, विज्ञान दिलं आणि आज तोच भारत देश ज्ञानाकडून अज्ञानाकडे, श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे वळतो आहे. पर्सनली माझा विरोध या गोष्टीला आहे की बुद्धांना अवतार मानलं गेलं, ब्रह्माचा विष्णूचा जे असेल अवतार मानलं गेलं आणि असं म्हणतात की त्या मूर्तीचे जे कॉर्नर आहेत तिथे त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश, कृष्ण आणि त्याच्या खाली एक भगवान बुद्धाची प्रतिमा कोरल्या गेली आहे. तर माझा पर्सनली ह्या गोष्टीला विरोध आहे की बुद्धाची जी प्रतिमा आहे त्यांनी त्यांच्या धार्मिकाचं पालन करावं. पण जिथे बुद्धांनी स्वतःला अवतार मानलं नाही तिथे त्यांनी स्वतःहून का म्हणून त्या मूर्तीमध्ये बुद्धाला स्थापित केलं, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण बुद्ध हे एक व्यक्ती होते, ते एक असामान्य व्यक्ती होते. जगातल्या दुःखाचं कारण जाणून त्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केलं आणि त्यांचं जे कार्य आहे ते पण काही काळात लुप्त झालं. पण सम्राट अशोकांनी त्यांचं ते कार्य जगभरात पसरवलं आणि आज तुम्ही जिथे कुठे बघाल तिथे तुम्हाला बुद्धच मिळणार. पण आजची भारताची अवस्था अशी आहे की सगळ्यांना समान अधिकार मिळतो का? आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक समान अधिकार मिळत आहेत का यावर विचार व्हायला पाहिजे. आणि आपला विरोधही त्याच्यासाठीच असायला पाहिजे की आपल्यासाठी बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं, जे कष्ट आपल्यासाठी घेतले ते कशासाठी की आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजनीतिक अधिकार समान प्रमाणात मिळायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आपण त्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पण जे प्रस्थापित यंत्रणा आहे ती आपल्यापेक्षा खूप वरचढ आहे. हरकत नाही पण दिवसेंदिवस ती वरचढ होत आहे. त्याला कुठेतरी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे काम आहे की कुठेतरी आपण आपलेही प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजे. आपण कुणाला विरोध न करता आपले जे आदर्श आहे, आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याला आपण स्वतः अंगीकारलं पाहिजे. आणि जे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत त्या कमीत कमी तेवढ्या अनुयायापर्यंत तरी ते सगळं पोहोचायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे.
आणि त्यासाठी गाडे सरांनी जो हा इथे प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल त्यांच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करते आणि जय भीम. आपण या निमित्तानं 2 मिनिटं मार्गदर्शन करावं थोडक्यामध्ये. सर्व बुद्ध तत्वज्ञानी आमच्या भगिनी, 1 मिनिट. अडीच हजार वर्ष या जगावर धम्माचं राज्य होतं हे सर्व माहीत आहे. आणि नंतर सम्राट अशोक यांनी या जगावर राज्य केलं आणि सम्राट अशोकांनी बुद्ध तत्वज्ञानाला स्वीकारून या जगातील सामान्य माणसाला चांगलं जीवन जगता येईल, उत्कृष्ट असं जीवन जगता येईल. आणि म्हणून बुद्ध तत्वज्ञान अशोकाने स्वीकारलं. त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं. आणि आपण बघतो आहोत या देशामध्ये ज्या ज्या क्रांती झाल्यात, मग ते भीमे कोरेगाव, सिद्धनाथ, नाकनाक असो, हे आपल्या पूर्वज आहेत, बुद्ध पूर्वज आहेत. आपण राजाचे वंशज आहोत. आपण विसरतो आहोत की बुद्ध हे राजा होते, सम्राट अशोक हे राजा होते आणि बाबासाहेबसुद्धा ज्ञानाचे राजा होते. आणि म्हणून आपण त्यांचे लेकरं आहोत. आणि म्हणून आपल्यालाही कुठल्याही धर्माच्या इव्हेंटला किंवा राजकीय इव्हेंटला विरोध करायचा नाही. तर आम्हाला 22 प्रतिज्ञा तर नेहमी म्हणायच्याच आहेत, नेहमीच म्हणायचे आहेत. आणि म्हणून आज आम्ही जे काय सांकेत नगरी आहे, आमच्या बुद्ध तत्वज्ञानाच्या अवशेषांवरती जे काही लोकांनी मंदिर बनवलेत त्यांची आठवण म्हणून बुद्धाला शरण जायलाच पाहिजे म्हणून आपण 22 प्रतिज्ञा आपण स्वीकारलेल्या आहेत. आणि आपण म्हणणार आहोत दरवर्षी आपण या दिवशी, हे दुःख आहे, आपल्या मनात दुःख आहे, आपण दुःख उद्रेकाच्या माध्यमातून साहेबांनी सांगितलं, साहेबांनी उद्रेकाच्या माध्यमातून आपण व्यक्त करायचं नाही, तर शांतीच्या मार्गाने आपण ते व्यक्त करायचं आहे. आपल्या मनात दुःख आहे. सांकेत नगरी आपली बुद्धाची नगरी होती आणि त्या बुद्धाच्या नगरीवरती रामाचं भव्य मोठं स्मारक आणि मंदिर बांधण्यात आलं, त्या दुःख आहे. आणि म्हणून आम्ही 22 प्रतिज्ञा बुद्धाला शरण जाऊन आम्ही आमच्या मनाला शांत करण्याचं काम करतो आहोत. आज आपण सर्व लोक इथे आलात आणि 22 प्रतिज्ञा स्वीकारल्यात, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम सर्वांना. 2-3 काल संजय सायरे यांच्यासोबत संवाद झाला आणि म्हणाले की आपण 22 प्रतिज्ञा इथे करू शकतो का. मी म्हटलं निश्चित. आणि त्याप्रमाणे कालच आम्ही ठरवलं आणि 22 प्रतिज्ञा घेण्यासाठी आपण दीक्षाभूमीची निवड केली आणि आपण इथं सर्व आलात. आपल्या सर्वांचं प्रथम मी अभिनंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इथल्या जातीयतेचे चटके बसलेत, अनंत यातना सहन करावं लागल्या, शाळेमध्ये शिकू दिलं नाही, शाळेच्या बाहेर बसावं लागलं. एवढंच नव्हे तर बॅरिस्टर होऊन जेव्हा बाबासाहेब गायकवाडांच्या संस्थानामध्ये जेव्हा नोकरी करत होते त्यावेळेस त्यांना तिथला चपराशी फाईल अशी फेकून देत होता. तेव्हा बाबासाहेबांनी विचार केला का माझ्यासारखा शिक्षित उच्च शिक्षित माणसाला जर जातीयतेच्या नावाखाली एवढा जर अहंकारी हे लोक असतील, जातीभेद पाळत असतील, तर बाकी माझ्या समाजाचं काय असेल. बाबासाहेबांनी ज्या हिंदू धर्माचा मी त्याग करणार आहे 1935ला घोषणा केली. मी हिंदू धर्मात जन्मलो, त्याला माझा नाईलाज होता, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या अनेक ज्या घातक चालीरीती होत्या
त्याला शेत देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला सुधारण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेत. म्हणूनच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडलं होतं. परंतु त्यानंतरही इथल्या कट्टर हिंदूवाद्यांनी हिंदू धर्मात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. जातीयतेचा परमुच्च गाठल्या गेला. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा महार परिषदेमध्ये 1936ला मुंबईला घोषणा केली की आता धर्मांतर केलेच पाहिजे. ज्या हिंदू धर्मात माणसाला माणूस म्हणून वागविला जात नाही तो धर्माचा त्याग केलाच पाहिजे. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष म्हणते आणि धर्मनिरपेक्ष म्हणत असताना इथल्या संपूर्ण सरकारी यंत्रणा ही एका धर्माची गुलाम झालेली आहे. हे भयावह आहे. जेव्हा तुम्ही निर्धर्मी राष्ट्र म्हणता, प्रत्येक धर्माला त्याचं आचरण करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला असताना संपूर्ण सरकारी यंत्रणा तुम्ही एका धर्माच्या प्रचारासाठी वापरत असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो. तुम्ही काय करता, कोणाच्या याच्यात दगडात प्राण ओतताय, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही. परंतु हे भोंदूगिरी आहे, अंधश्रद्धा आहे. एखाद्या दगडामध्ये प्राण कसा काय ओतला जाऊ शकतो? असं जर असतं तर इथे हॉस्पिटल राहिलं नसते. एखाद्या आईचा मुलगा मरण पावला तर तिनं त्या मुलामध्ये प्राण फुकले असते, मुलाला जिवंत केलं असतं. मग ह्या भोंदूगिरी, ह्या अंधश्रद्धा पसरवण्याचं काम आज 21व्या शतकामध्ये जेव्हा तुम्ही चंद्रावर गेलेले असतानाच जर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवत असाल तर त्याचा आमचा विरोध आहे. आमचा विरोध धर्माला नाही आहे, तुमच्या क्रियाकर्माला आमचा विरोध नाही आहे, तुमच्या या अंधश्रद्धा पसरवण्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी जेव्हा इथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि हे बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्यात? त्यांना माहीत होतं की इथला हिंदू धर्म देवी देवतांच्या भरोशावर जगतोय आणि देवी देवतांच्या नावावरती सर्व माणसाचं शोषण करतंय. म्हणून देवी देवताच्या नावावरचं हे शोषण थांबलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की बाबासाहेबांनी हिंदू याच्यामध्ये जेव्हा रामकृष्णाची चिरफाड केली असताना सांगितलं की का राम आणि कृष्ण हे देव कसे आहेत? बाबासाहेबांनी सांगितलं हे देव नाही आहेत, हे ही माणसं होऊन गेलेली आहेत, त्याला देवत्व प्राप्त केलेलं आहे. परंतु आपल्याला माहीत आहे जेव्हा या देशामध्ये 10 सम्राट जे बुद्धिस्ट होऊन गेलेत, म्हणजे तथागताच्या धम्मानंतर धम्मप्रवचनानंतर जो धर्म इथे पसरला, प्रचारित केला, त्याला सर्वात जास्त जर मोल असेल तर सम्राट अशोकामुळे हा धर्म नुसता भारतातच नाही तर अनेक देशामध्ये पसरलेला आहे. या बौद्ध धर्माचा आपण स्वीकार केलेला आहे की जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगवतोय, समता, बंधुत्व, न्यायावर जो बौद्ध धर्म आहे असा जगात एकही धर्म नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या धर्माच्या जेव्हा 22 प्रतिज्ञा देत असताना बाबासाहेबांना सांगितलं का तुम्ही देवदेवतांच्या जर गुलाम जर झाले तर तुम्ही प्रगती करणार नाही, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात का मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही, मी गौरी गणपती यांची पूजा करणार, त्यांना देव मानणार नाही, हिंदू धर्माचा मी त्याग केला, हा मी माझा नवजन्म म्हणतोय. म्हणजे बाबासाहेबांनी या देशातील तमाम वंचित बहुजनांना एक नवा अध्याय दिला, नवा जन्म दिला, एक नव्या पर्वात त्यांनी, नव्या युगात त्यांनी पाऊल ठेवलं. ही किमया बाबासाहेबच करू शकलेले आहेत. नाहीतर आज आपण पाहतो कोणीही सांगतो, आमच्या प्राइम मिनिस्टर एका हॉस्पिटलचं उद्घाटन करताना सांगतात कि क्या टेक्नोलॉजी होंगी उनके उस ज़माने में कि गणपति के सर के ऊपर हाथी का सर लगा सकते हैं, क्या टेक्नॉलॉजी होंगी म्हणते. ते कुठे गेलं तुमचं पुष्प किमान? कुठे? ज्या काळामध्ये 1-2 अंकाची माहिती नव्हती, शून्याचा शोधच या शतकाच्या नंतर लागलेला आहे, तर मग ते 11 सर कहाँ से आ गए?
रावणाला 11 सर जे म्हटले आहेत, 11 डोके त्याला आलेले आहेत, कुठून आले आहेत? 100 कौरव होते कसे? शून्याचा शोध तर आता लागलेला होता शतकानंतर. मग अशा भ्रामक कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि जेव्हा आता राम कसा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का, जेव्हा आपला सम्राट अशोकाचा नातवाचा या शृंगारनी जेव्हा हत्या केली आणि तो स्वतः राम बनला आणि त्यानं त्या राम बनून स्वतःला प्रस्थापित केलं आणि त्यानंतर रामायणाची निर्मिती झाली. मग अनेक रामायणं झालेली असतील. तर हा सर्व इतिहास आहे. या देशातील सत्ता प्रस्थापित करण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहे. यापासून आपण सावध असलं पाहिजे. आणि म्हणून या ज्या आपल्या 22 प्रतिज्ञा आहे याचा प्रचार प्रसार आता करणं गरजेचं आहे. या देशातील जनतेला जागृत करणं गरजेचं आहे की देव देवता कुठेही नाही. देव जर असते तर ॲक्सिडेंट घडले नसते, कोणाचा मुलगा मरण पावला नसता, कोणाचे वडील मरण पावले नसते, कोणाची आई मरण पावली नसती, सर्व सुखमय झालं असतं. परंतु देवाची निर्मितीच ही भीतीतून केलेली आहे. ज्यांना भीती आहे की पाऊस कसा पडतो, आकाश कसं गडगडते, नदी नाल्याला पूर येतं, त्याच्यापासून वाचवण्यासाठी निसर्गाची जेव्हा ते पूजा करायची त्याच्यातून देवाची निर्मिती झाली. देव नाही आहे म्हणून बाबासाहेबांनी देव नाही आहे ही संकल्पना मांडण्यासाठी ह्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. देवदेवता सोडून द्यायच्या. बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर 14 ऑक्टोबरनंतर आपल्या सर्व लोकांनी देवी देवता गुंडाळून नदीत टाकलेल्या आहेत. परत त्या देवी देवता आपल्या घरात आल्या नाही पाहिजे याची खबरदारी आपण घ्यावी. जर हा देश विज्ञानावरती आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर अंधश्रद्धा टाळली पाहिजे. अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही पाहिजे. तोच खरा बुद्ध असेल. आणि म्हणून आपण बुद्ध झालेला बौद्ध म्हणून जगूया. 22 प्रतिज्ञांचा स्वीकार करूया. आता ह्या 22 प्रतिज्ञा इथेच आपण आज सुरुवात केलेली आहे. परंतु हे एक अभियान आता आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. नागपुरामध्ये 5 जे झोन आहेत, 5 झोनमध्ये आपण म्हणजे काही एक 15 दिवसाच्या अंतराने प्रत्येक एका रविवारला हर ठिकाणी मोठ्या मैदानामध्ये ह्या 22 प्रतिज्ञा घेऊया सामूहिकपणे. आणि हे लोन घराघरापर्यंत गेलं पाहिजे, गावागावापर्यंत गेलं पाहिजे. यांच्या म्हणजे पोट भरण्याचे धंदे झालेले आहेत. मंदिरं बांधू आता राम मंदिर बनवणार, तिथं काही विज्ञान तिथं चालणार नाही, तिथं भिकारीच तयार होणार नाहीत. तर मंदिरं ही निर्मिती भिकारी निर्माण करण्याची आहे. म्हणून आपल्याला मंदिर नको, आपल्याला समता बंधुत्व न्यायावर आधारित समाजाची निर्मिती ही बाबासाहेबाचं स्वप्न होतं. तेच होतं प्रबुद्ध भारत, त्यालाच म्हणतात. प्रबुद्ध भारत निर्मितीच्या मध्ये आपण सर्वांचा सहभाग असावा एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम. आपण सर्वांचं अभिनंदन करतो. घ्या. नमो बुद्धाय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज दिनांक 22 जानेवारी आपण सर्व 22 जानेवारी 22 तारीख आणि 22 प्रतिज्ञांचं वाचन करण्यासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत. सर्वप्रथम मी मान्यवरांचे खूप खूप स्वागत करते आजच्या या कार्यक्रमा ठिकाणी आणि अभिनंदन देखील करते. आजचा दिवस हा आपण कालपासून पाहतोय की खूप जल्लोष जिकडे तिकडे आणि वाजागाजा आणि खूप याचा वापर करून, सत्तेचा वापर करून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. पण आपण त्या कार्यक्रमाला मत व्यक्त करण्यासाठी आपण इकडे 22 प्रतिज्ञांचं वाचन केलेलं आहे आणि त्या 22 प्रतिज्ञा आपण यानंतरही त्या 22 प्रतिज्ञांवर आपण आपलं ठाम राहून आपण त्यांचं पालन करून आपलं बौद्ध धर्मीयांचा आपला जो सण आहे किंवा बौद्ध धर्मांचे आपले जे विचार आहेत ते आपण इतरांपर्यंत पसरविण्याचा प्रयत्न करूया. आणि या माध्यमातून आपण जे सरांनी सांगितलं की एक अभियान आपण राबवू, तर ते अभियानसुद्धा आपण राबवून आपल्या या बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञांचा आपण पुरस्कार करून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि मी आजच्या या दिनी मला बोलायची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. जय भीम. आपण सर्व मिळून करा 22 प्रतिज्ञेचं वाचन, आपण सर्व मिळून करा. दीक्षाभूमीला चला ग, आपण दीक्षाभूमीला चला. बाबासाहेबांचे स्मरण आपण आज आठवूया.
बाबासाहेबांच्या कष्टाचे श्रमण आपण करा. दीक्षाभूमीला चला ग आपण दीक्षाभूमीला चला. दीक्षाभूमीला चला ग आपण दीक्षाभूमीला चला. दीक्षाभूमीला चला ग आपण दीक्षाभूमीला चला. 22 प्रतिज्ञेचे वाचन आपण सर्व मिळून करा. 22 प्रतिज्ञेचे वाचन आपण सर्व मिळून करा. दीक्षाभूमीला चला ग आपण दीक्षाभूमीला चला. जय भीम. हे सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आभार प्रदर्शन करण्याच्या आधी मी 2 शब्द बोलू इच्छिते. ॲक्च्युली सगळ्यात आधी महाराष्ट्र कास्ट ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेचे अध्यक्ष माननीय अरुण गाडे सर यांचं आणि प्रबुद्ध रंगभूमी या मंचाद्वारे आंबेडकरी चळवळ एक कलाकृतीद्वारे त्याची वाटचाल चालवत आहेत संजय सायरे सर. त्यांचं दोघांचं मी एवढं मनापासून आभार करते की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की आज आपण इथे सगळे एकत्र येऊन 22 प्रतिज्ञांचं वाचन करूया. ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यानिमित्ताने आज आम्हाला इथे सगळं एकत्र येऊन हे सौभाग्य प्राप्त झालं. कारण आजच्या दिवशी पूर्ण जगभरामध्ये रामलला कार्यक्रम हे आयोजन करण्यात येत आहे आणि सगळे खूप मोठ्या उत्साहाने आणि वेगवेगळ्या प्रमाणे ते खूप साजरं करत आहे. एवढे सुशिक्षित लोक सवरलेले लोक आहे पण अंधश्रद्धा एवढी जास्त प्रमाणात घातलेली आहे की एवढे मंत्रीपदापर्यंत जाऊन मोठ्या पदावर जाऊन सुद्धा ते लोक एका दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण निर्माण करत आहेत आणि हे असं होऊ शकते हे समाजाला दाखवत आहेत. यापासून लोकांना एवढं अंधश्रद्धेकडे ओढल्या जात आहे. जर असं झालं असतं तर काय नाही चमत्कार झाले असते. कदाचित आपला इंडिया जगातला सर्वात पहिल्या नंबरचा देश असता जर काही मंत्र उच्चाराने आणि पूजा सामग्रीने जर एका दगडामध्ये जर जीव निर्माण झाले असते. तर असे आपल्या इंडियामध्ये खूप सारे मोठे उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे पैशांची काही कमी नाही आहे. त्यांच्या घरातला एखादा मुलगा जेव्हा मरण पावतो तर त्यांनी 10 मोठे पंडित उभे केले असते आणि म्हटलं असतं की याच्यामध्ये प्राण फुकून माझ्या मुलाला जिवंत करून द्या. सहज केलं असतं कारण त्यांना पैशाची काही कमी नसते. तरी पण ते करू शकत नाही. तर याच्यावरूनच आपल्याला हे कळते की हे सगळं चुकीचं आहे. समाजाला अंधश्रद्धेकडे वळवण्याचा हे एक मार्ग आहे. त्यांना माहिती आहे की हिंदू धर्माची मेन काय असते की लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करणं, देवाबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करणं. त्यांना असं सांगितलं की देवाची पूजापाठ केली की देव आपल्यावर खूप खुश असतो. जर आपण पूजा अर्चना नाही केली, आपण फक्त आपल्या स्वार्थापुरतं जगलो तर किंवा वाईट वागलो तर आपल्याला खूप म्हणजे पाप बसतात. आपल्याला वर गेल्यावर नरकात जागा मिळते, चांगले पुण्य केलं तर स्वर्गात जागा मिळते. ह्या सगळ्या चुकीच्या भ्रामक गोष्टी निर्माण केल्या जातात. पण आपल्या बौद्ध धर्मामध्ये असं काही नाही आहे. आपण खास करून आज 22 प्रतिज्ञांचं वाचन करण्याचं कारण काय आहे की आपला बौद्ध धम्म जे आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये असं कोणतीच गोष्ट नाही आहे. आपण का बरं बाकीच्या धर्मांना नाही मानत? बाबासाहेबांनी का बरं बाकीच्या धर्मांना नाही मानलं आणि बुद्ध धर्माला का मानलं? कारण बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध यांनी सरळ म्हटलं होतं की कोणत्याही प्रकारचं देवी देवता भगवान हा नसतो. शक्ती जर आहे ती फक्त नेचरमध्ये आहे. नेचर हाच भगवान आहे. जे काही होईल ते नेचरद्वारे होईल. आणि आपल्याला एक चांगला माणूस म्हणून जगायचं आहे, चांगलं आयुष्य घडवायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला 22 प्रतिज्ञा निर्माण करून त्या बनवून दिल्या आहेत की तुम्ही ह्या पद्धतीनं जर वागले, आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचं आचरण आणलं, 22 प्रतिज्ञांचं आचरण आणलं तर तुमचं जीवन एक सुखमय होईल आणि आनंददायक होईल. सगळ्या वाईट गोष्टीपासून दूर करून आपल्याला चांगल्या गोष्टी होऊ शकतात अशा 22 प्रतिज्ञा तयार करून आपल्याला त्या दिल्या की तुम्ही यांचं वाचन करून, यांचं पालन करून यांच्या वाटचालीवर चाला. त्यामुळे सगळ्यात उच्च प्रतीचा आपण आपला बुद्ध धर्म मानू शकतो. कारण हिंदू धर्मामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही. गोंडाणे मॅडमचं मी खूप आभार व्यक्त करते. त्यांनी एक पॉईंट, त्यांच्या 2 शब्द जे बोलले त्यांच्यामध्ये एक पॉईंट काढला होता की तथागत गौतम बुद्धांना सुद्धा विष्णूचा अवतार मानण्यात आला. जो व्यक्ती
देवी देवतेला मानतच नाही, देवी देवता असते किंवा असं काहीतरी काल्पनिक असते, ज्या गोष्टीला मानतच नाही, जो व्यक्तिगत तत्वांवर चालतो, त्या व्यक्तीला तुम्ही एक अवतार बनवत आहात. याच्यावरूनच कळत आहे की त्या लोकांची वृत्ती काय आहे, त्यांची विचारधारा काय असते आणि ते कशा पद्धतीचं ते घुमवून गोष्टी तयार करतात. खैर, मी त्या सगळ्या गोष्टीवर जास्त फोकस करणार नाही, कारण आपल्या सगळ्यांनाच हे सगळं माहिती आहे, सगळे सुशिक्षित वर्ग आहे, सगळ्यांना हा नॉलेज आहे. फक्त मी माझ्या परीने मला बोलावंसं वाटलं, मी 2 शब्द त्याकरता बोलली आहे. आणि मला खूप गर्व आहे या गोष्टीचा की मला बौद्ध धर्म मिळालं आणि बौद्ध धर्मामध्ये एक मुलगी मी जन्माला आली आणि बुद्धिस्ट म्हणून मला जगायला मिळत आहे. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. हिंदू धर्मामध्ये न येता मी बौद्ध धर्मामध्ये एका परिवारामध्ये जन्माला आली, हे माझं सौभाग्य मानते मी. आणि आज आपण जे इथे जमा झालो आहोत 22 प्रतिज्ञांचं पालन करायला, याच्याकरता सगळ्यात आधी मी जसं स्टार्टिंगला बोलली आहे, अरुण गाडे सर आणि संजय सायरे सर यांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यानिमित्तानं आम्हा सगळ्यांना इथे एकत्र येऊन आज 22 प्रतिज्ञांचं वाचन करणं याचं सौभाग्य मिळालं. तसेच अनेक संघटनांमधून वेगवेगळ्या संघटनांची लोक आज आपल्या वेळेतून वेळ काढून इथे एकत्र झाले, या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दिला, त्याकरता मी त्यांचं खूप आभार व्यक्त करते. आपल्याकडे सुनंदा गायकवाड मॅडम आहेत, ह्या ॲक्च्युली संविधान जागरण यामध्ये कार्य करतात. त्यांचं मी खूप आभार मानते की त्या प्रत्येक विहारामध्ये जाऊन संविधान जागरणचं कार्य करतात, संविधानाबद्दल जागृती निर्माण करतात. त्यासुद्धा आज आमच्या इथे कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्या, आपला वेळ दिला, त्याकरता मी त्यांचा आभार मानते. पूर्ण संविधान परिवाराचं मी आभार व्यक्त करते. संविधान परिवाराकडून त्यांनी इथे उपस्थित दिलं. आणि प्राध्यापक राहुल सर यांचं मी सुद्धा खूप मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आपला मुलाचा वेळ देऊन इथे कार्यक्रमाला सहभाग दिला. आणि बाकी सगळ्यांचं जे इथे आज आपण हे कार्यक्रम दीक्षाभूमी या पवित्र स्थानावर घेत आहोत, इथे जे विजिटर्स आले आहेत, बाबासाहेबांचे जे अनुयायी आले आहेत, त्या सगळ्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दिला. त्या सगळ्यांचा पण मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आज 22 जानेवारी आजच्या दिवशी आपण हे 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं आहे, तर मी आज असं घोषित करते की आजपासून या दिवसाची सुरुवात करूया आणि दरवर्षी 22 जानेवारीला आपण 22 प्रतिज्ञांचं वाचन करून 22 प्रतिज्ञा दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करूया. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असं सहभाग करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि आज खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि आपण सगळ्यांनी आपला खूप मोलाचा वेळ देऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, याकरता मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते. आणि इथे हा कार्यक्रम आटोपण्यात येत आहे असं मी जाहीर करते. जय भीम. तो दोस्तों, आपको यह वीडियो कैसी लगी कमेंट्स ज़रूर कीजिएगा. आपके इस विषय में क्या विचार है ज़रूर कमेंट्स में लिखिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए आप सभी को जय भीम, नमो बुद्धाय.